नवीन वर्षाची सुरुवात आणि थंडीचा मौसम. गरमागरम गाजर हलवा. आजची रेसिपी आहे अशी की पहिला घास घेतल्यावर तुम्ही म्हणाल, वाह, काय चव आहे. नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम मऊसूत आणि खूपच स्वादिष्ट असं गाजराचा हलवा. खूप सोप्या पद्धतीने परफेक्ट टिप्ससह, म्हणजे हलवा जळणार नाही, चिटकणार नाही आणि चव पण एकदम जबरदस्त. इथे आपण 1 किलो गाजर घेतलेला आहे आणि त्याला साल काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि खिसून घेतलेलं आहे. गाजराचं प्रमाण हलव्याचं तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन आणि दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी मोठं असं प्रेशर पॅन घेतलेलं आहे, कारण हे जाड असतं. ह्याच्यामध्ये तुम्ही केलात तर लवकरही होतं आणि खूप सॉफ्ट असं हे गाजरचा हलवा बनतो. म्हणून मी इथे पॅनमध्ये, आणि इथे बिलकुल एक थेंबही आपण तुपाचा वापर करणार नाही आहेत. आता आपण ह्या पॅनमध्ये हा गाजराचा खीस टाकलेला आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. लगेच 2 ते 3 मिनटामध्ये असं हे गाजरचे खीस नरम पडतं. आणि जेव्हा आपण गाजरचा हलवा बनवायला घेतो, हलवा आपल्याला सतत मिक्स करत राहायचा आहे, म्हणजे खाली लागणार नाही. आणि आता बघा, इथे छान असं हा खीस, गाजराचा खीस असं नरम झालेला आहे. आता इथे आपण टाकणार आहोत दूध. हे आहे फुल फॅट मिल्क, म्हणजे जे तुम्ही दूध वापरता ते इथे टाकू शकता. इथे 1.5 कप दूध मी घेतलेलं आहे. 1.5 ते 2 कप दूध इथे आपल्याला वापरायचं आहे. आणि हे दूध टाकल्यावर छान आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. आणि हे दूध आटेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. आणि हलव्याचा रंगही एकदम सुंदर आणि चमकदार दिसायला लागतो. जसं दूध आटत आलं तसं गाजर एकदम मऊ आणि रसाळ होतात. आणि इथे आपण वेलची पूड टाकत आहोत. आणि आता छान आपल्याला मिक्स करायचं आहे. साखर आपण नंतर वापरणार आहोत. दूध जेव्हा आटत आलेलं असेल तेव्हा आपल्याला इथे साखराचा यूज करायचा आहे. बघू शकता तुम्ही, दूध इथे आटत आलेलं आहे. आणि इथे आपण आता ड्रायफ्रूट्स टाकत आहोत. आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट, सुकेमेवे टाकू शकता. मी काजू आणि बदाम टाकलेला आहे. हवं असेल मनुकेही तुम्ही इथे टाकू शकता. पिस्ता पण टाकू शकता. बघा किती छान असं एकदम रंगही आलेला आहे आणि एकदम असं मऊ हे रसाळ असं हे हलव्याचा खीस झालेला आहे. आता इथे आपण टाकायचं आहे, बघा पूर्ण दूध आटलेलं आहे. आता इथे आपल्याला टाकायची आहे साखर. साखर 1 कप आपण इथे साखर, 1 किलोला 1 कप साखर म्हणजे 250 ग्राम साखर आपण इथे वापरत आहोत. साखर घातल्यावर हलवा थोडासा सैल होतो, घाबरायचा नाही. थोड्या वेळाने परत ते परफेक्ट घट्ट होतो. असं त्याला परतवत राहायचं आहे. त्या साखरेमध्ये आपल्याला हे हलवा, हे बघा तुम्ही बघू शकता,
असं शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही जर तूप तुम्हाला खायचंच असेल तर इथे तुम्ही 1 चमचा किंवा 2 चमचे तूप टाकू शकता. हे बघा, साखर पण आपली इथे पूर्ण असं घट्ट झालेली आहे. म्हणजे हे गाजरचा हलवा एकदम परफेक्ट झालेला आहे. तुम्ही इथे खवा पण मिक्स करू शकता. तूप आणि खवा तुम्ही इथे दोन्हीही मिक्स करू शकता, पण मी दोन्हीही न घालता पण हे एवढं चविष्ट आणि स्वादिष्ट असं हा हलवा बनलेला आहे. आता गरमागरम आपला गाजरचा हलवा तयार आहे. हा हलवा थंडीच्या दिवसात सणाला किंवा खास माणसांसाठी एकदम परफेक्ट आहे. मंडळी, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाचे मनापासनं खूप 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 हार्दिक शुभेच्छा. असेच छान छान पदार्थ खात राहा, एकदम मस्त राहा, हसत राहा, खेळत राहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये गाजर हलवा असं लिहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान पदार्थांची रेसिपीजसाठी बेल आयकनला प्रेस करा. बाय बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.